हॅलो, नमस्कार. मी योगेश सोनवणे रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत. आपण आज वाव घेतली आहे. ती भाजी कशी बनवू शकतो बघू शकता तुम्ही. प्लेटमध्ये बघा किती छान वावची भाजी झालेली आहे. आपण ती आता कशी बनवायची आपण ते बघूया. बघू शकता तुम्ही आपण 3 पाव वाव घेतली. ताजी स्वच्छ आपण ही धुळ्यातनं ताजी वाव आली ती तिथून वाव घेतली आपण. वाव घेतल्यानंतर तिला आपण हळद मीठ लावून घेतोय आता धुवून पैकी आणि तिला मॅग्नेट करून ठेवून देऊ. बघू शकता तुम्ही किती छान हळद मीठ लागले आणि ही वाव हिवाळ्यात फार स्वादिष्ट आणि चांगली लागते. चला आपण आता ह्यासाठी आता मसाला तयार करून घेऊ आपण. बघू शकता आता एक कांदा घेतला आहे आपण त्याला बारीक चांगल्यापैकी कापून घेऊ आणि कांदा बघू शकतो की छान कापला आहे. कढईमध्ये आपण त्याला चांगल्यापैकी लाल भाजून घेऊ. बघू शकता तुम्ही. कांदे चांगले लाल झाले त्यात थोडं खोबरं टाकलं आहे आपण. खोबरं एक चांगलं ब्राऊन करून ते कांदे आणि खोबरे आपण काढून घेऊ. बघू शकता तुम्ही. आता त्याच्यात थोडा डाळ टाकल्या आहे. डाळ चांगल्यापैकी लाल सोनेरी होईपर्यंत आपण भाजून घेऊ. बघू शकता तुम्ही डाळ ही चांगले की झालेल्या आहेत. त्याच्यात थोडंसं आपण जिरे, तीळ, खसखस, चक्करफूल, 2 वेलदोडे, 4 लवंग, 4 मिरे हे मसाला चांगला खडा मसाला भाजून घेऊ आणि मिक्सरमध्ये आपण पेस्ट करून घेऊ. बघू शकता तुम्ही. आता आपण लगेच अद्रक, लसूण एकत्र मस्तपैकी आपण मिक्सरमधनं वाटण करून घेऊ. थोडी कोथिंबीर आपण टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही अद्रक, लसूण, कोथिंबीरचं एक जीव मस्त मिश्रण आपण आता मिक्सरमधनं काढून घेऊ. मिश्रण झालेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि तो जे आपला जो मसाला झाला होता तो आपण आता त्याला मस्तपैकी तेलामध्ये भाजून घेऊ. बघू शकता तुम्ही. मसाला त्याच्यानंतर 2 चम्मच चटणी, 1 चम्मच मसाला, थोडं हळद. बघू शकता हा मसाला चांगला आपण एक जीव जोपर्यंत तेलातनं तो मसाला येत नाही बघा मसालाही चांगला ब्राऊन झालेला आहे सोनेरी. त्यातनं आपण आता कलर येतोय बघू शकतो. मग तेल साईडला झालं म्हणजे अर्थ तो मसाला चांगला भाजला गेला आहे. बघू शकता तुम्ही. आता जी वाव होती आपण ती वाव त्यात टाकून घेऊ आता आपण. याला 5-6 मिनिटं मसाल्यामध्ये आपण गरम करू आणि वावमध्ये थोडं आपण पाणी टाकलं बघू शकतो तुम्ही. मस्तपैकी गरम पाणी केलं होतं ते गरम पाणी टाकलं माशामध्ये वाव ही कितीही शिजली तरी तुटत नाही. ही वाव ही फार चांगली असते. वावचा तुकडा कधी पडत नाही. आपण हे बाजरीचं आळण केलं होतं तेही टाकून घेतलं आहे आणि बघू शकतो तुम्ही भाजीला किती छान कलर आलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही किती भाजी छान झाली बघू शकता तुम्ही. बघू शकता ही छान गदक पडला आहे भाजीला आणि वाव आता शिजण्यामध्ये आली बघू शकता तुम्ही. बघा वाव पूर्णपैकी शिजलेली आहे आणि तरणही चांगलं आलं आहे आणि ही वाव हिवाळ्यात ही फारच चांगली लागते. लहान पोरंहीला खाऊ शकता आणि याच्यात काटा हा एकच प्रकारचा असतो लांब. त्याच्यामुळे लहान पोरंही खाऊ शकता. भाजीला चांगला उकळ पडला आहे. बघू शकता तुम्ही भाजी चांगल्यापैकी तयार झाली. तर आपण प्लेट लावून घेऊ. प्लेट लावलं तर जे मच्छी होती बघा किती छान शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता. आवडला तुम्हाला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हिवाळ्यात ही भाजी फार झकास लागते म्हणून तुम्ही करून बघा.